जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज ॲक्च्युली संडे आहे, तर आज क्लाससाठी 2-3 नवीन पोरं सुद्धा येणार आहेत. जुने पण असतात, पण नवीन पोरं सुद्धा 2-3 येणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जसे स्टुडंट येतात तसं त्यांचं ॲडमिशन करत असतो, कारण आपण प्रॉपर अशी बॅच बनवत नाही. आणि एका बॅचमध्ये किंवा एका टायमाला मी 2-3 पेक्षा जास्त स्टुडंट घेत नाही, कारण सगळ्यांवरती लक्ष प्रॉपर द्यायला लागतं मला. सो जसे स्टुडंट येते त्यांचे तसा क्लास आपण चालू करतो, म्हणजे त्या दिवसापासून 2 महिने आपण कॅल्क्युलेट करतो त्यांची, आणि कोर्स कंप्लीट होईपर्यंत 2 महिने ऑलमोस्ट त्यांचे फिनिश होतात. सो आता आज येणारे स्टुडंट तोपर्यंत काल आपण एक स्केच केलं होतं, ते मला वाटतं फ्रेम केली होती कालच मी. ते तुम्हाला दाखवली का नाही माहिती नाही, मागच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तुम्हाला ती. सो ते आता गिफ्ट रॅप करून ठेवायचे, कारण संध्याकाळी मोस्टली दुपारी किंवा संध्याकाळी कस्टमर येतील घ्यायला ते. सो ते आल्यानंतर त्यांना देऊया. तो पहिल्यांदा गिफ्ट रॅप करून घेतो ते. A few moments later. चला मित्रांनो, गिफ्ट रॅप करून झालेलं आहे आपलं, आणि ते मी साईडला ठेवून दिलेलं आहे. आता संध्याकाळी कस्टमर येऊन ते घेतील, आणि त्यांनी फोटो वगैरे बघितलाय, मोस्टली त्यांना आवडले स्केच, त्यामुळे. आणि ते समोर उघडणार नाहीत, कारण ते ज्यांनी ऑर्डर दिले त्यांचं स्केच नाही, त्यांच्या फ्रेंडचं कोणाच तरी. त्यामुळे ते पुढे जेव्हा गिफ्ट देतील ना, तेव्हा ते रिॲक्शनची व्हिडिओ पाठवतील, तेव्हा आपण टाकू किंवा बघू. आता ते इन्स्टावरती मी रीलला टाकेल वगैरे ते. चला मित्रांनो, जवळपास आता 12 वाजलेले आहेत, आणि आता आपण स्केच सुरू केले, लाईन वगैरे काढून घेतलेले आहेत, आणि स्टुडंट येईपर्यंत आउटलाईन मोस्टली फिनिश होईल माझी 1 पर्यंत वगैरे. त्यानंतर संध्याकाळी आपण बाकीचं शेडिंग करू. स्टुडंट येईपर्यंत आता जेवढं होतं तेवढं करून घेतो मी फटाफट. 2 hours later. चला मित्रांनो, फायनली आपलं स्केच आउटलाईन करून कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, एका माणसाचा फोटो आहे हा, आणि त्यांच्या मुलीने किंवा कोणीतरी ऑर्डर केली आहे ती ॲक्च्युली. सो ह्याच्यामध्ये आता आउटलाईन फक्त आपण केले, त्यामुळे नीट दिसत नसेल. शेडिंग पूर्ण केल्यानंतर फायनल तुम्हाला बघायला मिळेलच ते संध्याकाळी किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये वगैरे. सो आता हे साईडला ठेवतो. जवळपास 1:30 वाजले आता, आणि आता स्टुडंटचा कॉल आला होता, ते येणार आहेत म्हणून. सो आता फटाफट मी रेडी होऊन जातो, आणि परत मग क्लासेस वगैरे घेतो. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी तुमच्याशी बोलतो, कारण क्लासेसच्या टायमाला मी ब्लॉग करत नाही बेसिकली. तुम्हाला माहिती आहे त्याचं रिझन काय आहे ते. सो डायरेक्ट क्लास झाल्यानंतर 5-6 वाजता तुमच्याशी बोलतो. चला मित्रांनो, फायनली क्लास आपला कंप्लीट झालेला आहे. 6:30 वाजले संध्याकाळचे, आणि आता जे स्टुडंट गेले 4-5 स्टुडंट होते, जुने स्टुडंट पण आले होते ना. सकाळी 1:30 वाजल्यापासून 6:30 पर्यंत आपण क्लासेस घेत होतो ॲक्च्युली, आणि मी दुपारी जेवलो पण नव्हतं ॲक्च्युली. आता मी डबा खाणार आहे, त्यानंतर कामाला चालू करेल. एनिवेज, संडेचा दिवस मोस्टली माझा असाच जातो, थोडासा हेक्टिक असतो, आणि क्लासेससाठी पोरं वगैरे येतात ना, त्यामुळे थोडंसं जास्त काय म्हणतात की बिझी शेड्यूल असतं माझं ॲक्च्युली. बाय द वे मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, गौरव मोरे सरांचा आपल्याला मेसेज आला होता. हास्य जत्रामधले मराठीचे जे कॉमेडी कलाकार आहेत त्यांचा आपल्याला मेसेज आला होता. 2-3 आठवड्यापूर्वी काहीतरी आला असेल. तुम्ही ते ब्लॉग बघितला असेल, त्याच्यावरती आपण दाखवलं होतं. तर त्यांना मी विचारलं होतं त्यानंतर की तुमचंही स्केच आपण बनवून देऊया, आणि तुमच्या सेटवरती येऊन मी तुम्हाला देऊ शकतो का वगैरे. तर त्यांचा आज आपल्याला रिप्लाय आलेला आहे की तू स्केच बनवून ठेवू शकतोस, आणि जेव्हा पण मी असेल इकडे शूट्समध्ये वगैरे, किंवा पवईला ते राहतात ना, पवईला येईल तर तिकडे तू देऊ शकतो आल्यानंतर. सो मी आता त्यांचं स्केच बनवून रेडी तर करणार आहे. आता द्यायचं कधी ते त्यांच्या हिशोबाने ते सांगतील आपल्याला. पण त्यांचा रिप्लाय आला, त्यामुळे आपण मोस्टली त्यांना भेटणारच आहोत या मला वाटतं 1 महिन्यामध्ये वगैरे मोस्टली भेटेल. सो त्यांचा आपण पहिल्यांदा स्केच तयार करून घेऊया, चांगलं फ्रेम वगैरे करून घेऊया. त्यानंतर देतानाचे व्हिडिओज वगैरे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहेत येणाऱ्याच टाईममध्ये. सो चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणाऱ्या टाईममध्ये पण असे भन्नाट ब्लॉग्स येणार आहेत. अजून बऱ्याच कलाकारांना आपल्याला स्केच द्यायचे आहेत. हिंदीमधले पण आता कॉन्टॅक्ट वाढत चाललेले, त्यामुळे तिथले पण एक करून आपण चालू करणार आहे. मराठीतले तर आहेतच, हिंदीमध्ये पण आपण आता द्यायला चालू करणार आहे. सो चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आताच. आणि बाय द वे मित्रांनो, मी सांगितलं होतं की 500 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण एक फ्री स्केच करणार आहे. सबस्क्रायबरचं. इंस्टावरती फॉलोअर्सचं तर असतंच मध्ये आधी, पण सबस्क्रायबरचं फ्री स्केच 500 सबस्क्रायबरवरती आपण करणार होतो. तर जवळपास आता 500ला मोस्टली थोडे सबस्क्रायबर राहिलेत. मी आता चेक नाही केलं ॲक्च्युली, पण काल चेक केलं होतं 481 काहीतरी झाले होते. सो ऑलमोस्ट फिनिश होतील मला वाटतं या आठवड्यात, किंवा 5-7 दिवसात फिनिश होतील असे वाटते 500 सबस्क्रायबर्स. तर आपण कसं सबस्क्रायबर्सचं विनर काढणार आहे वगैरे ते मी अजून डिसाईड केलं नाहीये. पण तुम्हाला काय आयडिया असेल की आपण कसं सबस्क्रायबरचं विनर काढू शकतो, किंवा कोणाचं आपण नाव घेऊ शकतो, काय एक गेम म्हणू शकता, किंवा एक लकी ड्रॉ सारखं जे काय असतं ना, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच लोकांच्या व्हिडिओजमध्ये गिव्हअवेज वगैरे ठेवतात ना ते लोक. तर ते काय असेल ते मला कमेंट करून एकदा नक्की सांगा ती प्रोसेस काय असते वगैरे, कारण आपलं नवीन चॅनल आहे आपल्याला, त्यामुळे यूट्यूबवरचं माहिती नाही आहे जास्त कसं गिव्हअवेज वगैरे करतात. त्यामुळे तुम्हाला जर आयडिया असेल काय, तुम्ही बाकीच्या क्रिएटरचं बघितलं असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करून टाईप करून पाठवा. म्हणजे तसं आपण प्रोसेसने तुम्हाला फ्री स्केचसाठी म्हणजे जे काय प्रोसेस आहे ती करूया, आणि त्यातून एक विनर काढून त्याला फ्री स्केच आपण देणार आहोत. 2 hours later.
चला मित्रांनो, आपलं ते जे स्केच आपण सुरू केलं होतं ते आता फायनल मी फिनिशिंग वगैरे करतोय. फेसचा पार्ट वगैरे ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे. पूर्ण मी आता सध्या तुम्हाला दाखवू नाही शकणार आहे. कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला दाखवेन ते स्केच. परमिशन आहे का नाही अजून विचारलं नाही मी कस्टमरला, ॲक्च्युली त्यांना विचारून मग दाखवेन मी. बाय द वे आता जवळपास 8:30 वाजलेले आहेत आणि ब्लॉग आपला एडिट करायचा राहिला ॲक्च्युली. तो आता पटापट मी एडिट करून घेतो आणि त्यानंतर बाकीचं कंटिन्यू करूया आपण. बाय द वे मित्रांनो, आपण जवळजवळ 61 ब्लॉग टाकले डेलीवाले. जुलै 23-24 पासून आपण डेलीचे ब्लॉग्स टाकतो आणि जवळपास 2 महिने झालेत आपल्याला डेली ब्लॉग्स टाकून. त्याच्यात बऱ्याचशा व्ह्यूज काय बोलतात की ब्लॉग्सला चांगला व्ह्यूज आलेत. एकनाथ शिंदे साहेबांचे तर ब्लॉगला चांगलेच व्ह्यूज आलेत, जास्तच. बाकीच्यांना पण थोडे कमी जास्त वगैरे चाललेत ते. म्हणजे तुम्हाला काय चेंजेस हवे असतील ब्लॉग्समध्ये किंवा तुमचं काय एक्सपेक्टेशन असेल की असे ब्लॉग्स आले पाहिजे, तसे ब्लॉग आले पाहिजे, तर मला नक्की सांगा. त्या हिशोबाने आपण तसे चेंजेस करून ब्लॉग्स बनवायला जाऊ. कारण हा जो चॅनल आहे, ब्लॉग चॅनल आहे, तो फक्त माझा चॅनल नाही आहे, तुमचा बेसिकली चॅनल. तुम्हाला जे माझ्या रिलेटेड कॉन्टेंट्स आवडतील, म्हणजे माझे स्केच आवडते तर स्केचचा ब्लॉग टाकू, किंवा माझं म्हणजे कुणाला ॲक्टर्सला देतानाचा ब्लॉग पाहिजे तर तो टाकू. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ॲक्च्युली आपल्या या चॅनलवरनं ते मला कमेंट करून सांगू शकता, किंवा इंस्टाग्रामवरती मला डायरेक्ट मेसेज करून सुद्धा तुम्ही सांगू शकता. सो त्या हिशोबाने मी चेंजेस करेन येणाऱ्या ब्लॉग्समध्ये. सो नक्की कमेंट करा तुम्हाला जे काय वाटतंय ते. A few moments later. एनएस मित्रांनो, आता जवळपास 9:30 झालेले आहेत. ब्लॉग पण एडिट झालेला आहे आपला आणि स्केच आता मोस्टली कंटाळा आलाय मला, कारण दिवसभर आपण क्लासेस घेतोय, स्केच करतोय, बरंच काय काय झालं. आणि संडे मोस्टली हेक्टिक डे असतो, त्यामुळे मी स्केच खूप कमी करतो संडेला. एनिवेज, सो हा ब्लॉग जास्त आपण मोठा करणार नाहीये. सो मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करत जावा, कारण लाईक जे करतात त्याच्यामध्ये पण आपण फ्री स्केच काढणार आहोत. फ्री स्केच विनर, लकी विनर सबस्क्रायबरचा, त्याच्यानुसार पण काढू शकतो आपण. सो लाईक करायला विसरू नका आपल्या हर एक व्हिडिओजला. एनिवेज मित्रांनो, चला हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.